नमो नमः छात्राः। इयत्ता 11वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचं या दुसऱ्या तासिकेमध्ये हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 11वीचा महत्त्वपूर्ण भाग पाहत होतो। कालच्या तासिकेमध्ये प्रश्न क्रमांक 1 किंवा कृती 1 असं म्हटलं तरी त्याला चालतं। म्हणजे प्रथमः विभाग नावाचा जो भाग आहे सुगम संस्कृतम नावाचा, आणि तोच भाग पुस्तकामध्ये जर पाहिला प्रथम मंडलम या नावाने आहे तो भाग, त्याविषयी चर्चा करत होतो। त्यामध्ये आपण प्रश्न 1अ किंवा कृती 1अ चिन्हयोः अर्थम लिखत हा 50 गुणासाठीच्या कृतीपत्रिकेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो। चिन्हयोः याच्यावरूनच लक्षात येतं की दोन चिन्ह आहेत, षष्ठी द्विवचन आहे या ठिकाणी, त्याच्यामुळं दोन चिन्हाचा अर्थ लिहायचा आहे हे त्या शब्दावरून स्पष्ट होतं। मग जर 80 मार्काचा पेपर पाहिला आपला तर चिन्हानाम अर्थम लिखत असं म्हणजे 3 चिन्ह आहेत त्या ठिकाणी, 80 मार्कासाठी ते विचारलं जातं। याच्याबद्दल गेल्या तासिकेमध्ये आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे। गेल्या तासिकेमध्ये आणखीन पाहत असताना आपण काय पाहिलं तर ते जे चित्र आहेत, चिन्ह आहेत, जसं इयत्ता 8वी 9वी आणि 10वीच्या वर्गामध्ये चित्रपदकोश नावाचा जो भाग होता, तसं यावर्षी पण तुम्हाला काही चित्र दिलेले आहेत, त्या चित्रांसाठी भावमुद्रा असं त्याला काय केलेलं होतं तर नाव दिलेलं होतं। याविषयी आपण गेल्या तासिकेमध्ये सविस्तर अभ्यास केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण प्रथमः विभागः सुगम संस्कृतम, गेल्या तासिकेमध्ये राहिलेला काही भाग आपण तो कंटिन्यू करणार आहोत पुढे। तो आता आपण 2 याची चर्चा करत आहोत। एक म्हणजे 50 गुणाचा कृतीपत्रिका आणि दुसरी 80 गुणाची कृतीपत्रिका। 50 गुण हे आपल्याला प्रथम सत्रासाठी येणार आहेत, त्याच्यासाठी मी जे शिकवणार आहे त्या 50 गुणाची काय करा तर तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करा। ज्यावेळेस आपलं प्रथम सत्र होईल त्या प्रथम सत्रामध्ये हा प्रश्न विचारला जाईल तुम्हाला, आणि ज्यावेळेस आपलं द्वितीय सत्र होणार आहे त्या द्वितीय सत्रामध्ये पण सुगम संस्कृतम नावाचा जो भाग आहे तो 6 गुणाचा आहे, प्रथम सत्रामध्ये 4 गुणाचा आहे। त्याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत, प्रश्न 1अ आणि आ, आणि 80 मार्काच्या पेपरमध्ये पण तसंच आहे, प्रश्न 1 किंवा कृती 1अ आणि आ, पण त्या ठिकाणी 6 गुणाचा आहे आणि या ठिकाणी 4 गुणाचा आहे। ज्यावेळेस प्रथम सत्र सोडवणार आहोत त्यावेळेस 4 गुण, द्वितीय सत्र 6 गुण। मग याच्यामधला प्रश्न 1अ किंवा कृती 1अ काल आपलं संपलेला आहे। तर आजच्या तासिकेमध्ये आपण व्यावहारिक शब्द मंजुषायाः शब्दांचित्वा उचित स्तंभे लिखत हा प्रश्न सोडवणार आहोत किंवा याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। ह्या 11वीचं मी जे वाचन करत आहे किंवा मी जे तुम्हाला सांगत आहे ते जे आहे ते 50 गुणाची चर्चा अगोदर करणार आहोत आपण, आणि 80 गुणाची चर्चा नंतर करणार आहोत। तर जर समजा हा प्रश्न म्हणजे प्रश्न किंवा कृती 1आ 50 गुणासाठी विचारली, म्हणजे कसा आहे प्रश्न आत्ताच मी सांगितलेला होता, व्यावहारिक शब्द मंजुषायाः शब्दांचित्वा उचित स्तंभे लिखत पंचतः चतुर, म्हणजे 5 पैकी 4 आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचे आहेत, 2 गुण आहेत। याच्यावरून असं लक्षात येतं की एक शब्द लिहिला की त्या ठिकाणी आपल्याला अर्धा गुण मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आमच्यासाठी सूचना आहे, 2 स्तंभ हो, या ठिकाणी 2 स्तंभ द्यायचे आहेत। तर एका स्तंभ आणि 2 स्तंभ असे असतील, त्याच्यामध्ये आणखीन जे 5 शब्द देणार आहेत खाली मंजुषा, त्या 5 मंजुषेपैकी एक जे आहे ते जे 2 स्तंभ दिलेले आहेत
त्या स्तंभापेक्षा वेगळा शब्द दिला जाईल. मग आपल्याला त्याच्यातले योग्य जे आहेत ते 4 बरोबरच येणार आहेत आणि एक जो आहे तो बाहेरचा येणार आहे, म्हणजे तो बाहेरचा शब्द कुठल्या याच्यामध्ये लिहायचा नाही. त्याच्यामध्ये एक शब्द बरोबर योग्य स्तंभामध्ये गेला 2 स्तंभापैकी तर त्याला अर्धा गुण आहे आणि आपले जर 4 बरोबर आले तर आपल्याला 2 गुण मिळतील. हे झालं 50 गुणाचं. हाच प्रश्न 80 गुणासाठी पण आहे. 80 गुणासाठी कसा प्रश्न असेल? कृती 1A किंवा प्रश्न 1A व्यावहारिक शब्द मंजुषायाः शब्दान चित्वा उचित स्तंभे लिखत अष्टतः षट. या ठिकाणी त्रयः स्तंभाः, या ठिकाणी 3 स्तंभ दिले जातील. 8 पैकी आपल्याला 6 लिहायचे आहेत, म्हणजे प्रत्येकाला अर्धा अर्धा गुण आहे. अष्ट शब्देषु द्वौ स्तंभेतरौ, म्हणजे 8 जे शब्द देणार आहेत त्या 8 शब्दापैकी 2 जे शब्द आहेत ते तुम्हाला जे 3 स्तंभ देणार आहेत त्या स्तंभाच्या व्यतिरिक्त असतील, म्हणजे दुसरे शब्द असतील, म्हणजे चुकीचे शब्द तुम्हाला त्या ठिकाणी दिले जातील. चुकीचे म्हणजे त्या स्तंभामध्ये न बसणारे. आलं लक्षात? हे आपल्याला व्यवस्थित सोडवायचं आहे. हे सोडवत असताना जर आपण लक्षपूर्वक जर सोडवला प्रश्न खूप सोपा आहे. या स्तंभामध्ये काय असतं आता आपण अभ्यासणारच आहोत, फक्त आपण समजून घेत आहोत की काय सोडवायचं आहे आणि कसं सोडवायचं आहे. तर मग हे जे 2 स्तंभ आहेत तर त्या 2 स्तंभामध्ये एकूण 8 शब्द दिले जातील. 8 शब्दापैकी 6 जे आहेत, 2 नाही तर 3 स्तंभ आहेत. 80 गुणाची चर्चा करत आहोत आपण. तर ते 3 स्तंभ त्या ठिकाणी भरले जातील. 3 भरायचे आहेत. प्रत्येकामध्ये 2-2 शब्द असतील प्रत्येक स्तंभाचे. एकूण 6 हे बरोबर असतील आणि 2 काय आहेत तर स्तंभेतर असतील. म्हणून हे सोडवत असताना आपल्याला इयत्ता 8वीचं नाही 11वीचं जे पुस्तक आहे त्याचा पान नंबर 6, 7, 8 आणि 9 याचा आपल्याला सविस्तर अभ्यास करावायचा आहे. तर त्याच्यामध्ये 4था जो भाग आहे व्यावहारिक शब्द सबक या नावानं दिलेला आहे. त्याच्यामध्ये एकूण 7 सबक दिलेले आहेत. प्रथम सबकः आहारः. त्याच्यामध्ये आहाराबद्दल काय काय सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल बोलणार आहोत आपण, चर्चा करणार आहोत. कशाला काय म्हणतात काय नाही हे जर आपल्याला माहिती झालं तर समजा स्तंभामध्ये आहार दिलं तर त्याच्या खाली जे शब्द दिलेले आहेत आहारामध्ये कुठले शब्द येतात ते योग्य पद्धतीनं भरणं आपल्याला गरजेचं आहे. नंतर द्वितीय सबक आहे भांडागारः. त्या भांडागाराबद्दलचे जे शब्द आहेत ते आपण सविस्तर पाहणार आहोत. त्याचा संस्कृत शब्द या ठिकाणी दिलेले आहेत, त्याचा मराठी अर्थ मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. तृतीय सबकः जे आहे ते वस्त्रालयः. चतुर्थः सबकः जे आहे कोशागारः. पंचम सबकः जे आहे ते आभूषणालयः. षष्ठः सबकः जे आहे पर्यटनम आणि सप्तम सबकः जे आहे ते रुग्णालयः. अशा पद्धतीनं एकूण 7 सबकः तुम्हाला दिलेले आहेत. या 7 सबकापैकी प्रथम सत्रासाठी 2 स्तंभ दिले जातील आणि द्वितीय सत्रासाठी 3 स्तबक किंवा 3 स्तंभ या ठिकाणी दिले जातील. त्याच्याबद्दल आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे किंवा त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आता शिकेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, पान नंबर 9 जर काढलं तुम्ही पुस्तकाचं त्याच्यामध्ये खाली हे भाषा अभ्यास दिलेला आहे. भाषा अभ्यासामध्ये मंजुषतः शब्दांचित्वा उचित स्तंभे लिखत या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. ते कसे आहेत काय नाही याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. पण सुरुवातीला आपल्याला जे स्तबक आहेत ते स्तबक समजून घेणं गरजेचं आहे. तर त्या 7 स्तबकामध्ये जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दाची आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. व्यावहारिक शब्द स्तबकः. यामध्ये प्रथम स्तबकः आहारः. या अगोदर आपण पाहिलेलं आहे. याच्यावर प्रश्न कसे विचारले जातील. आहार म्हणजे जेवणाविषयी माहिती सांगितलेली आहे. जेवणामध्ये जे खाद्यपदार्थ असतात त्या खाद्यपदार्थाविषयी आपल्याला या ठिकाणी सविस्तर माहिती दिलेली आहे. नेमकं काय आहे ती माहिती बघूया आपण. कशाला काय म्हणतात ते. ओदनम म्हणजे काय भात. हा ओदनम शब्द संस्कृत आहे.
मग मराठीमध्ये त्याला भात असे म्हणतात. पान नंबर 6 वरती दिलेला आहे बघा, चित्रामध्ये दिसत आहे तुम्हाला. तर आपण याचं चित्र पण पाहूया, म्हणजे सोपं जाईल तुम्हाला समजण्यासाठी. रोटिका म्हणजे रोटी किंवा पोळी, याला संस्कृत मध्ये काय म्हणतात तर रोटिका दिसत आहे चित्रामध्ये तुम्हाला. पर्पटः म्हणजेच पापड, म्हणजे मी जे वाचत आहे ते अगोदर संस्कृतचे शब्द आहेत आणि त्याचा मराठी अर्थ पण सांगत आहे आणि इंग्लिश अर्थ लिहून देत आहे पुढे. अवलेह म्हणजे काय तर लोणचे. व्यंजनम म्हणजे पातळ भाजी. नवनीतम म्हणजे काय तर लोणी. व्यंजनमला काय म्हणतात तर लोणचंही म्हणतात बरं का, लोणचे असं म्हणायचं आहे आपणाला. आता डबल आपण नवनीतकडे जाऊया. नवनीतम म्हणजे काय तर लोणी, त्याला इंग्रजीमध्ये बटर असे म्हणतात. वटकः म्हणजे वडा. जलपुरिका म्हणजे काय तर पाणीपुरी. पानगोलकम म्हणजे काय रसगुल्ला. याच्यामध्ये पुढे दिलेला आहे सारह. सारह म्हणजे सार, त्याला सूप असं म्हणतात इंग्रजीमध्ये. नंतर पायसम. पायसम म्हणजे खीर. तंबुलह, तांबूलम, तांबूलम म्हणूया आपण, तंबुलह म्हणण्यापेक्षा तांबूलम नपुंसकलिंगी शब्द आहे. विडा, पानापासून बनवलेलं असं जेवण झाल्यानंतर खातात हे. अपुपह म्हणजे अनारसा. लड्डुकः म्हणजे लाडू. आणि शाकव्यंजनम म्हणजे पालेभाजी. अशा पद्धतीनं आपण आहारामध्ये काय असतात त्याविषयी आपण संस्कृतमध्ये चर्चा केलेली आहे. संस्कृतमध्ये त्याला काय म्हणतात आणि त्याचा मराठी अर्थ आपण सविस्तर पाहिलेला आहे. पण परीक्षेमध्ये आपल्याला मराठी अर्थ लिहायचा नाही, आपल्याला हे संस्कृतचे शब्द लिहायचे आहेत. लिहायचे आहेत म्हणजे काय, तुम्हाला मंजुष्यमध्ये शब्द दिले जातील, ते शब्द सविस्तर लिहायचे आहेत. तर यामध्ये काय काय आहे एकदा आपण सविस्तर वाचून घेऊया. संस्कृत शब्द सांगतो मी. ओदनम, रोटिका, पर्पटः, अवलेह, व्यंजनम, नवनीतम, वटकः, जलपुरिका, पानगोलकम, सारः, पायसम, तांबूलम, फलपानीयम, पानकम, अपुपः, लड्डुकः, शाकव्यंजनम. अशा पद्धतीनं हे काय आहे तर याची नावं आहेत. आपल्याला मंजुष्यामध्ये याच्यापैकी कुठलेही 2 शब्द दिले जातील, पण ते लांब लांब असतील. आणि आहार हा जर शब्द विचारला असेल तर त्याच्यामध्ये हे आपल्याला व्यवस्थित लिहायचं आहे. आता आपण द्वितीय सबककडे जात आहोत. भांडागारः. भांडागार म्हणजे ज्या ठिकाणी आपण भांडे ठेवतो ना, घरातले जे भांडे असतात त्याला आपण रॅक असं म्हणतो. त्याला संस्कृतमध्ये भांडागारः म्हणजे ज्या ठिकाणी भांडे ठेवले जातात त्याला असं म्हणतात. मग आता ते भांडे काय काय आहेत घरामध्ये लागतात ते, त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. 1 नंबर आहे चालणी. मग याला मराठीमध्ये काय म्हणतात, चाळणी. कटाहा म्हणजे कढई. पत्रम म्हणजे काय तर तवा. स्थाली म्हणजे थाळी किंवा त्याला परात असं म्हणतो आपण. दर्वी म्हणजे काय तर पळी. संदंशः म्हणजे काय तर चिमटा. वेल्लणी म्हणजे लाटणे. छुरिका याचा अर्थ होतो सुरी. चषकः पेला. घटः म्हणजे काय तर घडा, माठ. शूर्पः म्हणजे सूप. सूप म्हणजे ते पाखडण्यासाठी वगैरे वापरलं जातं, त्याला सूप असं म्हणतात. पीठम म्हणजे पोळपाट, ज्याच्यावर पोळ्या काय केल्या जातात तर लाटल्या जातात,
त्याला पोळपाट असं म्हणतात. संभ्राष्ट्रम म्हणजे त्याला पण तवा असं म्हणतात किंवा पॅन असं म्हणतात. मथनी म्हणजे काय तर रवी. भरणी, भरणी म्हणजे काय तर बरणी असं या अर्थानं वापरलेलं आहे. भरणी पण आपण असं त्याला म्हणतो या ठिकाणी. अशा पद्धतीनं भांडागार हा भाग पाहिलेला आहे. पत्रमचा जो अर्थ आहे याच्या अगोदर आपण तवा या अर्थानं पण घेतलेला आहे. त्याला पातेलंही असं म्हणतात. कुकिंग पॅन असं म्हणायचं आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये भांडं जे असतं पातेल्यामध्ये जे आहे. आणि त्याच अर्थाचा संभ्राष्ट्रम म्हणजे तवा या अर्थानं वापरलेला आहे, ज्याच्यामध्ये काहीतरी भाजी केली जाते, कुकिंग केली जाते, म्हणून त्याला ते त्या पद्धतीनं बोललेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय स्तंभकामध्ये पण भांडागार आहे. आहार आणि भांडागार हे दोन पाहिलेले आहेत. पण ह्या भांडागारचं पण तसंच आहे. हे शब्द खाली दिलेले आहेत. फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की कशाला काय म्हणतात ते. म्हणजे हा शब्द भांडागारमधलाच आहे का, हे जर आपल्या लक्षात राहिलं तर पुढचा भाग सोपा जाईल. तर याच्यामध्ये काय काय आहे आणखीन बघूया. चालनी, कटाह, पक्त्रम, स्थाली, दर्वी, संदंशः, वेल्लन्नी, छुरिका, चषकः, घटः, शूर्पः, पीठम, संभ्राष्ट्रम, मथनी, भरणी अशा पद्धतीनं हे काय आहे तर याचे प्रकार आहेत. तर पुढे बघूया आपण. तृतीय स्तबकः, तिसरं जे स्तबक आहे वस्त्रालयः. वस्त्रालयः म्हणजे आपले जे कपडे आहेत, ज्या ठिकाणी मिळतात कपड्याचं दुकान, त्या दुकानाविषयी माहिती या ठिकाणी दिलेलं आहे. बघूया काय काय सांगितलेलं आहे. आपले जे वस्त्र आहेत, हे शब्द जर तुम्ही व्यवस्थित पाठांतर केले कशाला काय म्हणतात ते, आणि याचा व्यवस्थित जर सराव केला तर संस्कृतमध्ये चांगले गुण सहज मिळतात. तर पण आपल्याला संस्कृत भाषेमध्ये चांगल्या पद्धतीनं सवय होऊन आपण संस्कृत भाषा सहज बोलू शकतो. अर्ध उरुकम म्हणजे हाफ पॅन्ट. चोलकः त्याला ब्लाऊज असं म्हणतात. युतकम शर्ट. शाटिका याचा अर्थ होतो साडी. आता या ठिकाणी बघा, वेष्टी हा शब्द याच्यामध्ये दिलेला आहे पुस्तकामध्ये, आणि त्याला शाटही असं म्हटलेलं आहे, म्हणजे लुंगी याचा अर्थ आहे. शाटिका साडी, शाटिका मोठी असते लांब म्हणून शाटिका, आणि शाटह म्हणजे लहान असतं म्हणून याला लुंगी असं या पद्धतीनं म्हटलेलं आहे. अंचलह म्हणजे पदर. उत्तरीयम म्हणजे जे उपारणं असतं, आपण पाहिलं असेल उपारणं खांद्यावर घेतात ते, त्याला उपारणं असं म्हणतो आपण. करवस्त्रम. कर म्हणजे काय, हात, त्याला हातरुमाल असं म्हणतो आपण. तर कसं म्हणतात बघा, कर म्हणजे हात आणि वस्त्र म्हणजे वस्त्रच, म्हणजे हातातलं वस्त्र असं म्हणण्यापेक्षा हातरुमाल असं आपण म्हणतो. उरुणरस्कम किंवा यालाच या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, स्वेदकः म्हणजेच काय तर स्वेटर असे या अर्थानं. उरुणरस्कम म्हणजे किंवा स्वेदकः याचा अर्थ होतो स्वेटर. पादकोशः म्हणजे पायमोजा, त्याला सॉक्स वगैरे असं म्हणतो आपण. उष्णीशम म्हणजे फेटा किंवा पगडी या अर्थानं वापरलेला आहे. धोतवस्त्रम म्हणजे धोतर. प्रौंछः म्हणजे टावेल. निचोलः म्हणजे परकर. अशा पद्धतीनं वस्त्रालयाबद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये एक शब्द राहिलेला आहे रांकवम म्हणजे शाल. हे जे शब्द आहेत वस्त्रालयामध्ये काय काय शब्द आहेत हे जर आपण व्यवस्थित लक्षात ठेवलं, त्या ठिकाणी मंजुषामध्ये तर देणारच आहेत. हे गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर आपल्याला व्यवस्थित लिहिता येईल. काय काय आहे आणखीन एकदा मी सर्व संस्कृतमधले शब्द आहेत ते सहज तुम्हाला वाचून दाखवतो. त्याचे मराठी अर्थ पण मी सांगितलेला आहे. अर्ध उरुकम, चोलकः, युतकम, शाटिका, वेष्टीही किंवा त्याला शाटह असं म्हटलेलं आहे. अंचलः, उत्तरीयम, करवस्त्रम, स्वेदकः, पादकोशः, उष्णीशम, धोतवस्त्रम, प्रौंछः, निचोलः अशा पद्धतीनं हे काय आहेत तर वस्त्रालयामधले शब्द आहेत. चतुर्थः स्तबकः कोशागारः. कोशागारः म्हणजे बँक. बँकेमध्ये जे काय काय असतं त्याच्याबद्दलचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. धनम.
धन म्हणजे पैसा, धन. धनादेशः याला चेक असं म्हणतो आपण. अर्हता म्हणजे पैसे काढणारा. गणकः म्हणजे नोटा मोजण्याचं जे यंत्र असतं त्याला गणकः असं म्हणतात. आपण तिथं गेल्यानंतर पाहिलं असलं बँकेमध्ये असतं हे. स्वदपत्रम म्हणजे ATM कार्ड तुमच्याकडे असेल. स्वदयंत्रम म्हणजे ATM मशीन म्हणजे ज्याच्यातून आपण पैसे काढतो त्याला असं म्हणायचं. न्यासगुप्तीही म्हणजे लॉकर. सेफ डिपॉझिट वॉल्ट असं म्हणायचं आहे. मुद्रा म्हणजे काय तर स्टॅम्प. कर्गज धनम म्हणजे कागदी नोटा. नाणकम याचा अर्थ होतो नाणी. परकीय चलनम म्हणजे परदेशी करन्सी. व्यवस्थापकः मॅनेजर. लिपिकः क्लर्क. धनाधिकारी याचा अर्थ होतो कॅशियर. म्हणजे हे जे शब्द आहेत ते बँकेशी संबंधित आहेत. पण आपल्याला परीक्षेमध्ये जर त्या ठिकाणी दिला असेल की बाबा कोशागारः तर याच्यातले 2-3 शब्द दिले जातील, ते आपल्याला त्या ठिकाणी ते भरवायचे आहेत. म्हणून हे आपल्याला शब्द व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. कुठले शब्द आहेत ते आणखीन मी एकदा सांगतो म्हणजे लक्षात ठेवा. धनम, धनादेशः, अर्हता, गणकः, स्वदपत्रम, स्वदयंत्रम, न्यासगुप्तिः, मुद्रा, कर्गज धनम, नाणकम, परकीय चलनम, व्यवस्थापकः, लिपिकः, धनाधिकारी. अशा पद्धतीनं हे बँकेशी संबंधित शब्द आहेत. हे शब्द चांगल्या पद्धतीनं तयारी ठेवा. पुढच्या स्तबकाकडे जाऊया. पंचमः स्तबकः म्हणजे 5वं जे स्तबक आहे. आभूषणालयः म्हणजे काय तर सोनाराचं जे दुकान असतं त्या दुकानामधलं वर्णन करत आहेत. आभूषणालय म्हणजे त्या ठिकाणी दागिने असतात. मग कशाला काय म्हणायचं ते इथं संस्कृतमध्ये दिलेलं आहे, ते आपण मराठीमध्ये समजून घेणार आहोत. अंगुलीयकम म्हणजे अंगठी म्हणजे हातामध्ये जे असते ना त्याला असं म्हणायचं आहे. नासाभरणम नथ नाकामध्ये असते. मुक्ताहारः मोत्यांचा हार याचा अर्थ असा होतो. हेममाला म्हणजे सोन्याचा हार. हेम म्हणजे सोने आणि माला म्हणजे हार, म्हणून हेममाला म्हणजे सोन्याचा हार. केयुरम याचा अर्थ होतो बाजूबंद, स्त्रिया वापरतात. कंकणम बांगडी. नुपुरम पैंजण पायामध्ये जे असतं त्याला नुपुरम असं म्हणायचं आहे. कुंडलम म्हणजे कानामध्ये जे असतं ना लोमते कानातले जे असतात त्याला डूल वगैरे असं म्हणतो आपण ते. मेखला याचा अर्थ होतो कंबरपट्टा. कंबरपट्ट्याला काय म्हणायचं मेखला. सीमांत भरणम म्हणजे भांगात घालायची जी बिंदी असते सोन्याची असते त्याला सीमांत भरणम असं म्हणायचं आहे. चूडामणी. नंतर मुक्ता जालकम आंबाड्यावर लावायचे काय आहे तर मोत्यांची जी जाळी असते त्याला मुक्ता जालकम असं म्हणतात. अशा पद्धतीनं हे काय आहेत तर आभूषणालयामध्ये असलेली वस्त्र त्याच्याबद्दलचं वर्णन केलेलं आहे. काय काय आहे ते बघूया आणखीन. अंगुलियम कम, नासाभरणम, मुक्ताहारः, हेममाला, केयुरम, कंकणम, नुपुरम, कुंडलम, मेखला, सीमांतभरणम, चूडामणी, मुक्ताजालकम. अशा पद्धतीनं हे काय आहेत तर या ठिकाणी आभूषणालयामधले जे आहेत ते त्यांचं वर्णन केलेलं आहे शब्दांचं. हे शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. तुम्ही जर सतत वाचन केला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. परीक्षेमध्ये मग जर समजा आभूषणालय विचारलं असेल तर कंसामध्ये खाली मंजुषामध्ये याच्यातले 2 शब्द दिले जातील, ते आपल्याला व्यवस्थित भरावायचे आहेत. पुढचे जे स्तबक आहे षष्ठः स्तबकः पर्यटनम. पर्यटन म्हणजे फिरायला जे जातो ना आपण ते, त्याच्याशी संबंधित काही शब्द आहेत. संस्कृतमध्ये त्यांना कसं काय म्हणतात आणि मग त्याचा अर्थ आपण मराठीमध्ये समजून घेऊया. पान नंबर 8 वरती आहे. यात्रा. यात्राला काय म्हणायचं तर प्रवास असं म्हणतात. यात्राच्युतः म्हणजे प्रवासी बॅग.
यात्रापत्रम म्हणजे प्रवासी तिकीट. पथिकगृहम निवासाचे मुक्कामाचे हॉटेल. निवासाचं जे ठिकाण असतं त्याला पथिकगृहम असं म्हणायचं आहे. यात्रिकः किंवा पर्यटकः म्हणजे प्रवासी, जे प्रवासी असतात ते यात्रिक किंवा यात्रिकः किंवा पर्यटकः या नावानं ओळखलं जातात. यात्रा सूत्रधारः याला काय म्हणायचं तर टूर मॅनेजर असं म्हणतात. उपाहारगृहम म्हणजे हॉटेल. हॉटेलला काय म्हणतात संस्कृतमध्ये उपाहारगृहम. पारपत्रम म्हणजे पासपोर्ट. समजलं पासपोर्टला काय म्हणायचं पारपत्रम. प्रवेशपत्रम म्हणजे व्हिसा, हे बाहेरच्या प्रवेशासाठी आहे. यात्रा किंवा अस्थापनम याला काय म्हणायचं आहे तर यात्रा कंपनी असे म्हणतात. यात्रा मार्गदर्शक म्हणजे टुरिस्ट गाईड जो असतो त्याला यात्रा मार्गदर्शक असं संस्कृतमध्ये म्हणतात. रेलयानम म्हणजे रेल्वे. विमानपतनम म्हणजे विमानतळ. विमानतळाला काय म्हणतात ते लक्षात आलं विमानपतनम. अशा पद्धतीनं पर्यटनासंबंधीचे काही शब्द आहेत. काय काय आहेत? यात्राश्रुतः, यात्रापत्रम, पथिकगृहम, यात्रिकः किंवा पर्यटकः, यात्रासूत्रधारः, उपाहारगृहम, परपत्रम, प्रवेशपत्रम, यात्रा मार्गदर्शकः, रेलयानम, विमानपतनम. अशा पद्धतीनं हे काय आहेत तर पर्यटनासंबंधीचे काही शब्द दिलेले आहेत. पुढचे जे आहेत सप्तम सबकः रुग्णालयः. रुग्णालयामध्ये जे काय वस्तू असतात त्याला कशाला काय म्हणायचं आहे त्याविषयी दिलेलं आहे. ते बघूया आपण काय काय आहे ते. चिकित्सालयः म्हणजे हॉस्पिटल. चिकित्सकः म्हणजे डॉक्टर. डॉक्टरला काय म्हणायचं संस्कृतमध्ये चिकित्सकः. स्पंदनमापिनी स्टेथोस्कोप याला स्पंदनमापिनी असं म्हणतात. रुग्णवाहिनी ॲम्ब्युलन्स. उपचारपट्टिका किंवा त्याला पट्टिका पण असं म्हटलं जातं, त्याला बँडेज असं म्हणतात मराठीमध्ये. तापमापिनी थर्मोमीटर. सूच्यौषधम किंवा अंतक्षेपणी म्हणजे इंजेक्शन. दोन्ही शब्द एकच आहेत. परिचारिका म्हणजे या ठिकाणी जी नर्स असते तिला परिचारिका असं म्हणतात. गुटिका म्हणजे औषधाची काय असते तर गोळी असते, त्याला औषधाची गोळी म्हणजे संस्कृतमध्ये त्याला गुटिका असं म्हणतात. संपुट्टिका म्हणजे कॅप्सूल. औषधम म्हणजे औषध. आणि याच्यामध्ये एक शब्द रुग्णः म्हणजे जो रुग्ण आहे त्याला रुग्णः असं म्हणतात. आजारी माणसाला रुग्णः असं म्हटलेलं आहे. तर हे रुग्णालयाशी संबंधित आहेत, दवाखान्याशी संबंधित आहेत. काय काय आहेत एकदा नजर मारू आणि पुढे जाऊया. चिकित्सालयः, चिकित्सकः, स्पंदनमापिनी, रुग्णवाहिनी, उपचारपट्टिका, तापमापिनी, सूच्यौषधे, अंतक्षेपिणी किंवा परिचारिका, गुटिका, संपुट्टिका, औषधम, रुग्णः हे रुग्णालयाशी काय आहेत तर संबंधित शब्द आहेत. याचा आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. याच्यात मराठी अर्थ मी सांगितलेला आहे. त्याच्यामुळं तुम्ही काय करा तर हे जे शब्द आहेत ते शब्द व्यवस्थित तयारी ठेवा. तर इयत्ता 11वीच्या वर्गामध्ये तुम्ही आहात सर्वजण. तर प्रथम सत्राची जी परीक्षा आहे ते 50 गुणाची आहे. तुम्हाला या ठिकाणी काय केलं जातं तर 2 प्रश्न विचारले जातात. प्रश्न म्हणजे सुगम संस्कृतमध्ये प्रश्न 1 तो भावमुद्रेवर आधारित आहे. दुसरा 1 जो प्रश्न आहे तो आपल्याशी संबंधित आहे. म्हणजे आता जे शिकत आहोत आपण याच्याशी संबंधित आहेत. ते कसे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल थोडं बोलू आपण आणि पुढे जाऊया आपण. तर प्रश्न असा विचारला जातो 50 गुणाचा याच्यामध्ये. व्यावहारिक शब्द मंजुषाया शब्दान चित्वा उचित स्तंभे लिखत पंचतः चतुर. 2 गुणासाठी आहे. या ठिकाणी तुम्हाला 2 स्तंभ दिले जातील. आपल्या इथं एकूण किती आहेत 7 आहेत. ह्या 7 पैकी कुठलेही 2 दिले जातील. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय केले जातात तर 5 शब्द दिलेले असतात खाली पर्याय मंजुषामध्ये.
त्याच्यामधले त्या 2 स्तंभामधले 4 असतात आणि एक काय असतो तर त्या स्तंभाच्या बाहेरचा असतो. मग आपल्याला ते शब्द त्या योग्य त्या पद्धतीनं भरलं तर आपल्याला अर्धा गुण करत अशा पद्धतीने या ठिकाणी 2 गुण मिळतील. आणि असाच प्रश्न 80 गुणाचा जो पेपर आहे आपला, त्या 80 गुणाच्या पेपरमध्ये पण प्रश्न 1A किंवा कृती 1A व्यावहारिक शब्द मंजुषा या शब्दांची त्वा उचित स्तंभे लिखत अष्टतः षट म्हणजे 8 पैकी 6 सोडवायचे आहेत. या ठिकाणी 3 स्तंभ दिले जातात, म्हणजे आपले एकूण 7 आहेत, 7 पैकी 3 कुठलेही दिले जातील. तर मग त्या ठिकाणी काय करतात, 8 जे शब्द दिलेले आहेत त्याच्यापैकी 2 शब्द काय आहेत तर बाहेरचे विचारले असतील आणि 6 शब्द काय आहेत तर त्या प्रत्येकातले 2-2 असं केलेलं आहे. म्हणजे एका स्तंभाला किती गुण आहे तर 1 आहे. तर त्या पद्धतीनं आपल्याला योग्य त्या पद्धतीनं सोडवायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही काय करा तर हे व्यवस्थित सोडवा, म्हणजे त्या ठिकाणी चांगले गुण मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आज आपण व्यावहारिक शब्द सबक हा भाग पाहत असताना एकूण 7 सबकांचा अभ्यास केला. त्या सबकामध्ये प्रथमः सबकः आहारः, द्वितीयः सबकः भाण्डागारः, तृतीयः सबकः वस्त्रालयः, चतुर्थः सबकः कोशागारः, पंचमः सबकः आभूषणालयः, षष्ठः सबकः पर्यटनम, सप्तमः सबकः रुग्णालयः याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे, याचा अभ्यास केलेला आहे. आणि याच्यावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हे पण आपण काय केलेलं आहे तर पाहिलेलं आहे. मला वाटतं सर्वांना हा भाग व्यवस्थित समजला असेल असं वाटतं. पण याच्यामध्ये काय अभ्यास करत असताना याच्यावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, जसं की 50 गुणाचा जर पेपर घेतला आपण तर त्या 50 गुणाच्या पेपरमध्ये प्रश्न 1A व्यावहारिक शब्द मंजुषा या शब्दांची त्वा उचित स्तंभे लिखत पंचतः चतुर 2 गुणासाठी याच्यावर आपण भरपूर चर्चा केलेली आहे. आणि त्याच पद्धतीनं द्वितीय सत्राचा जो पेपर आहे 1A त्याच्यामध्ये पंचतः चतुर आहे, त्या ठिकाणी अष्टतः त्रीणी अष्टतः षट असा या ठिकाणी आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. तो 3 गुणाचा आहे आणि प्रथम सत्रासाठी 2 गुणाचा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कालच्या तासिकेमध्ये आणि आजच्या तासिकेचा जर विचार केला तर सुगम संस्कृत नावाचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी संपलेला आहे. सुगम संस्कृत नावाचा जो प्रश्न आहे तो प्रथम सत्रासाठी 4 गुणासाठी आहे आणि द्वितीय सत्रासाठी 6 गुणाचा आहे. तर त्याच्यामध्ये 2 आहेत, एक भावमुद्रा हा आणि दुसरं जे आहे व्यावहारिक शब्दस्तबकः यांचा 2 तासिकेमध्ये आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थांबूया आपण. कुणाला जर काही अडचण आली तर माझा नंबर मी दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही मला विचारू शकता. थांबूया आपण याच ठिकाणी. धन्यवाद.